बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी अभिनेता. प्रकरण 18. कौसल्या गेली आणि दारातला जुनाट पिंपळ वृक्ष उन्मळून पडल्यासारखं मंजुनाथला उजाड उजाड वाटलं. त्यानं 2-3 वेळा प्रयत्न केले. मनूला नर्सिंग होममध्ये पाठवलं, तिचं मन वळवावं म्हणून, पण तिचं मन वळलं नाही. ती प्रेयसी म्हणूनही आली नाही आणि नर्स म्हणूनही पुन्हा आली नाही. काही दिवस त्यानं वाट पाहिली. ती कधीतरी येईल अशी त्याला आशा वाटत होती, पण मग त्यानं आशा सोडून दिली. तो मनानं हताश झाला, खचत गेला. परावलंबी एकटेपणा त्याला सहन होईना. कुणाच्या जुन्या आठवणी येऊ लागल्या. कुठल्या नाटकात त्यानं लग्नाआधी कामं केली होती. गोव्याच्या दौऱ्यात त्यानं तिला मागणी घातली होती. गळ्याला मिठी मारून आणि चुंबन घेऊन तिनं संमती दर्शवली होती. त्यानंतर त्याच्यासाठी तिनं नाटक सोडलं होतं. त्याच्या प्रत्येक तालमीला, प्रत्येक प्रयोगाला त्याला धीर देण्यासाठी ती हजर असायची. त्याच्या प्रत्येक भूमिकेचं ती कौतुक करायची. नाटकात बसतान बसेपर्यंत तिनं थोडे दिवस शिक्षिकेची नोकरी केली. मंजुनाथचा संसार रेटण्यासाठी 3 खोल्यांमध्ये नेटका संसार केला. तिनं रंगभूमीवरची नायिकेची कामं स्वखुशीने सोडली होती. अनेक रूपवान नट तिच्या मागं लागायचे. मंजुनाथला मत्सर वाटू नये म्हणून तिनं ती कामं सोडली. सदैव ती प्रकाशात असायची. रोजच्या जाहिरातीत तिचे फोटो यायचे. मानधनाची पाकिटं मिळायची, पण मंजुनाथच्या प्रेमाखातर तिनं हे सारं सोडलं. जेव्हा मंजुनाथला चांगली कामं मिळू लागली, घरात पैसा येऊ लागला, तेव्हा तिनं शिक्षिकेचीही नोकरी सोडली. नाटकांची पुस्तकं वाचत घरी बसलेली असायची ती, पण ऐन उमेदीत आपण निवृत्त झाले या गोष्टीचा तिला कधी खेद झाला नाही. शांतपणे घरी बसलेली असायची. मंजुनाथचे दौरे असायचे. कुठल्या नाट्यांसंबंधी काही कानावर यायचं, पण तिनं कधी विश्वास ठेवला नाही. तिला आपल्याला एखादं मूल असावं असं वाटायचं. लहान मुलांचे रंगीबेरंगी स्वेटर्स विणत बसायची. सुंदर टपोरे डोळे होते तिचे. त्या डोळ्यांनी चौकशी केल्यासारखी बघायची. मध्येच रेखाचं प्रकरण आलं आणि ती खंगायला लागली. रेखाकडे जाऊन तिनं खूप रदबदली केली, पण काही उपयोग झाला नाही. शारदा जन्माला आली आणि ते प्रकरण थांबलं, पण तोपर्यंत तो चित्रपटात नाव कमावू लागला होता. तिथं त्याची प्रकरणं सुरू झाली होती. आपल्या हातून हा सुटला ही जाणीव तिला झाली आणि तिचं पूर्वीचं आकर्षक रूपच पालटून गेलं. ती कितीतरी वर्षांनी म्हातारी दिसू लागली. दमेकरीन बसावी तशी बसून राहायची. तो घरी आला की खटके उडायचे. कधी तो तिच्या अंगावर हात टाकायचा, पण ती कधी गप्प बसली नाही. आपण आयुष्यात खूप काही गमावलं याची जाणीव तिला तीव्रतेने बोसायची. त्यानंतर तो खरा रमला तो कौसल्यमध्ये असं काहीतरी होतं की ज्याच्यामुळे ती सतत जवळ असावी असं त्याला वाटे. तिच्याशी तो खऱ्या अर्थाने खेळायचा. मंजुनाथ तिच्यापेक्षा वयानं बराच मोठा होता, पण तिच्याशी रममान होण्यात आडकाठी आली नाही. बंगल्यावरचा झोपाळा त्यानं खऱ्या शृंगारिक अर्थानं वापरला तो तिच्याबरोबर. पण थोडा काळ मंजुनाथ कुठं एका जागी फार काळ रमू शकला नाही. त्याच्या नजरेत नवीन फुलपाखरं येत होती. सानिया दिसली आणि त्याचा कौसल्य बरोबरचा खेळच संपला. पण तीही तेवढीच मनस्वी होती. ती कधी त्याच्याबरोबर भांडली नाही. मनोभंग झाल्याबरोबर निघून गेली. या सगळ्या आठवणी काढता काढता मंजुनाथला डिप्रेशन आलं. त्याची झोप उडाली.
झोपेच्या गोळ्या अधिक घेण्याची पाळी आली. भूक लागेनाशी झाली. प्रकृतीनं खंगला. ताठ डोळ्याने तो रात्र रात्र जागून काढायचा. मृत्यूचे भयानक विचार त्याच्या मनात यायचे. आपण असा लोकांच्या विस्मृतीत जाण्यापेक्षा विस्मृतीत मेलेलं बरं असं त्याला वाटायचं. व्हीलचेअरवर बसल्या बसल्या तो खिडकीतनं बाहेर बघायचा. बंगला एकांतात होता. नजरेत कोणी येत नसे. कधी कधी आपल्या बायकोबरोबर बापूराव झोपळ्यावर बसून झोके घेताना दिसत. तिच्या गाण्याचे सूर ऐकू येत. ती चांगली गात असे. कधी कधी हातात हात घालून बागेतनं ते बाहेर जाताना दिसत. त्याच्या मनात विचार येई, हे का जगतात? मरावं, जग सोडून जावं असं यांना का नाही वाटत? रात्री 2 वाजता त्याची छाती धडपडायची. बंगल्याच्या बाहेर भूतं नाचताहेत, घंटानाद करताहेत, ढोल बडवत आहेत असा त्याला भास व्हायचा. तसा भास बापूरावांनाही होत असेल का अशी त्याला शंका यायची. कधी कधी अपरात्री घाबरून तो बापूरावांना हाक मारायचा, पण बापूराव दिवा लावून कधी बाहेर आले नाहीत. सकाळी मनू आला तेव्हा मंजुनाथला धीर आला. त्यानं आधी त्याचा हात पकडला, दोन्ही हाताने घट्ट धरून ठेवला. त्याचे हात थरथरत होते. बोलताना तो चाच पडत होता. मनू, तू आलास? बैस बैस. त्याने हात धरल्यामुळे मनू उभाच होता. मंजुनाथच्या नजरेनं बघत होता. आज मंजुनाथ वेगळा वाटत होता, चमत्कारिक भेदरलेला. बराच वेळ त्याने आपला हात आपल्या थरथरत्या हातात धरला होता हे मनूच्या लक्षात आलं. मंजुनाथ भ्याला होता. कोणीतरी आपल्याला धरून ठेवावं असं त्याला वाटत होतं. बैस बैस रे मनू, बैस असं तो म्हणत होता, पण त्याचा हात सोडत नव्हता. थोड्या वेळानं मनूनं आपला हात सोडून घेतला. तरीही तो म्हणाला, दूर जाऊ नकोस, जवळ बैस, जवळ. मनूनं खुर्ची खूप जवळ ओढली आणि तो बसून राहिला. मंजुनाथ त्याच्याकडे दुबळ्या नजरेनं खूप वेळ बघत राहिला. काय बोलावं, संभाषण कुठं सुरू करावं ते मनूला कळेना. तेवढ्यात मंजुनाथ म्हणाला, मनू, मनू. त्यानं 2दा हाक मारली, पण पुढं त्याला बोलता येईना. मग प्रयत्न करून म्हणाला, मनू, तुझ्या मनात कधी मृत्यूचे विचार येतात का रे? म्हणून हवेत हात उडवून त्याला गप्प राहायला सांगितलं. तरीही तो म्हणाला, तुला कधी असं वाटतं का की आपण कशासाठी जगतोय? हा असले विचार तू मनात आणू नकोस मंजुनाथ. कधी तुला असं वाटतं की आपण मरावं आणि या त्रासातून सुटावं? कधी वाटतं? नाही मंजुनाथ, नाही. आता मी एक थोबाडी देईन. दे दे. तू वडीलकीनं मला मारलंस तर ते मला आवडेल, खूप खूप आवडेल. मार मार मला मनू, मार. त्यानं आपली व्हीलचेअर अगदी मनूच्या खुर्चीला भिडवली आणि त्याच्या कानाकडे तोंड नेऊन विचारलं, अरे शिवानंद हयात आहे की मेला? मनू एकदम चमकला. म्हणाला, असं काय करतोस मंजुनाथ? शिवानंद हयात आहे. काल परवाच तर 2 देवळापाशी दिसला होता मला. मग मग मला का तो दिसतो? कुठं? काल रात्री या जाळीच्या पार्टिशनच्या मागे सिगारेट ओढत बसला होता. मध्यरात्री 2 वाजले होते. छे, खरं सांगतो तुला, त्याला प्यायला हवे असतील म्हणून 100 रुपये घेऊन गेला तो. खुर्ची ढकलत तर निघून गेला होता. छे रे, तुला भास झाला असेल. नाही रे, जमिनीवर सिगारेटची राख पडली होती इथे. मनूच्याही मनात भीतीची कळ उठली. तो म्हणाला, मंजुनाथ, आपण दुसऱ्या विषयावर बोलूया का? मनू, त्याच्या मुलीचं नाव काय रे?
शारदा, हाऊ डज शी लुक? छान दिसते, गुबगुबीत आहे, जरा थोराड दिसते. ती ती माझी मुलगी, पण मी कधी पाहिली नाही. तिला एकदा डोळे भरून पाहावं अशी इच्छा झाली आहे माझी. मी घेऊन येईन. ती येऊ देणार नाही. कोण? पण तो काही बोललाच नाही. हाताची नखं कुरतडत बसून राहिला. मग एकदम दचकला. त्यानं दचकून इतकं अंग काढलं की तो खुर्चीतनं पडतो की काय असं मनूला वाटलं. काय झालं? काय? दचकलास का? तुला काही दिसलं? काय? ती ती आली होती. अशी अचानक येते ती. कोण? उर्मिला. उर्मिला स्वेटर विणत येते आणि आणि हे नुसते भास आहेत. तुला तुला असे भास कधी होतात? अरे मंजुनाथ, मन कमकुवत झालं की असे भास होतात. मला कळत नाही तो भास असतो की ती खरी दिसते. मनूला राहवलं नाही. तो एकदम त्याच्या अंगावर ओरडला. हे बघ मंजुनाथ, आपण असले विचार करायचे नाहीत. जगाकडे उमेदीनं बघ. तुला बरं व्हायचंय. बरं व्हायचंय ना? सिनेमात कामं करायची. मी लिहू ना स्टोरी? काहीच कळत नसल्यासारखं तो बघत राहिला. मग त्यानं विचारलं, तू रात्री 2 ते 3 या दरम्यान कधी जागा असतोस? कधीतरी. तुला काही ऐकू येतं? काहीही ऐकू येत नाही. बापूराव सांगतात आणि तू विश्वास ठेवतोस. ते खरं आहे. खरं आहे ते. मॅक्झिमम पीपल डाय धिस अवर. या 1 तासात जास्तीत जास्त लोक मरतात. प्रूव्ड बाय स्टॅटिस्टिक्स. आकडेवारीनं सिद्ध झालंय ते. मनूला बराच वेळ कळेना यातून त्याला बाहेर कसा काढावा. 2-3 दिवसानंतरची गोष्ट. मनू जायला निघाला. खूप उशीर झाला होता. दोघेही खूप प्याले होते. जाताना त्यानं मनूचे दोन्ही हात हातात घेतले आणि ते धरून राहिला. 12 वाजून गेले होते. त्यानं आपले हात सोडवून घेतले आणि तो जायला वळला. तेवढ्यात खुर्चीत बैठकीखाली ठेवलेला एक बंद लखोटा त्यानं मनूकडे दिला. हे काय? हा एक ऐवज आहे. विश्वासानं तुझ्याकडे देतोय. ठेवून दे. कधी उघडावा ते तुला कळेल. त्याला पुढं बोलता आलं नाही. म्हणून पाकिट खिशात सारलं आणि तो झेलपाडत बाहेर पडला. त्याचं नशीब मोठं म्हणून अशा वेळी ही बाहेर टॅक्सी उभी होती. तो टॅक्सीत बसला आणि घरी आला. मीरा आणि शंतनू गाढ झोपले होते. त्यानं दार बंद केलं आणि तो गुपचूप झोपी गेला. झोपेत कोणीतरी त्याला हलवून जागा केल्याचा भास झाला. तो बाहेरच्या खोलीत आला. दिवा लावला. रात्रीचे 2:30 वाजले होते. बापूरावांचा घंटानाद, ढोल वगैरे ऐकण्याचा त्यानं प्रयत्न केला. काहीही ऐकू आलं नाही. दिवा घालवून तो आत वळणार तोच त्याला पाकिटाची आठवण झाली. टेबल लॅम्प लावून तो खुर्चीत बसला. पाकिट फोडलं. आत कागद होते. एक पत्र होतं. मित्रा, प्रणाम. तूच माझी शेवटपर्यंत खरी साथ केलीस. मला समजून घेणारा दुसरा कोणीही नाही. माझं खरं खुरं व्यक्तिचित्रण करणारी कादंबरी आता तू लिही. 1 वर्षात प्रसिद्ध कर. माझं खरं खरं चित्र दिसलं पाहिजे. मला व्हिलन म्हणून रंगवायचा असला तर रंगा हो. पण मला वाटतं मी व्हिलन नव्हतो. मला स्थिर विचार कधी करताच आला नाही. हे धरू की ते धरू यातच माझं आयुष्य संपलं.
लिही लिही मित्रा मित्रा, मोकळेपणानं लिही. जे तुला वाटेल ते लिही. सोबतची 2 पानं माझं मृत्यूपत्र आहे. विश्वस्त म्हणून सार तुला पार पाडायचं आहे. तू ते पार पाडशीलच. मी मी वरून बघतो. जगलो वाचलो तर भेटू, नाहीतर नाहीतर पुनर्जन्मी. तुझा मंजुनाथ. ताक. मला तुला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. ऐकणार ना? ख्रिश्चन लोक कन्फेशन देतात. धर्मगुरू समोर आपल्या पापाचे धडे वाचतात ते, आणि मग धर्मगुरू त्यांना पापमुक्त करून पवित्र करून घेतात. म्हणून तू तू माझा धर्मगुरू आहेस. इतकी वर्ष मनात दडपून ठेवलेलं पाप मी मी तुला आत्ता सांगणार आहे. म्हणू उर्मिलेला मी मारली. मी तरीही मी म्हणतोय, मी विलन नव्हतो. तूच ठरव. मंजुनाथ. पत्र वाचल्याबरोबर मनूला वाटलं कपडे करून मंजुनाथकडे धाव घ्यावी. जिवंत असला तर विचारावं, अलिबागला मारली का म्हणून. त्याला अकस्मात आठवण झाली त्याच्या लग्नावेळची. त्यावेळच्या उर्मिलेकडे पाहून ती आपल्याला मिळायला हवी होती असं त्याला वाटलं होतं. क्षणभर तो सुन्न होऊन बसला. तेवढ्यात फोन वाजला. फोन धोंडीबाचा होता. रात्रीचे 3:10 झाले होते. त्याला चक्कर येते असं वाटलं. खरी चक्कर की हँग ओव्हर ते त्याला कळलं नाही. तशाच अवस्थेत त्यानं झपाझप मृत्यूपत्रावर नजर फिरवली. बंगल्यात पाप घडली म्हणून बंगला मोडून विस्तीर्ण असं हॉस्पिटल बांधायचं. हॉस्पिटलला उर्मिलेचं नाव द्यायचं. हॉस्पिटलची सर्व व्यवस्था कौशल्यावर सोपवायची. उर्मिलेच्या जुन्या जागेत बापूराव राहतील. धोंडीबासाठी हॉस्पिटलमध्ये चांगली सोय करावी. तिथंच कौशल्याची राहण्याची व्यवस्था. या सर्व कामासाठी लाखांचे आकडे होते. धोंडीबाला 5 लाख ठेवले होते. तो काही क्षण नुसता बसून राहिला. त्याला मृत्यूपत्राची अक्षरे दिसेनाशी झाली. थोड्या वेळानं त्यानं रेखाला फोन केला. कृष्णा कुमठाला कळवलं आणि मग मीराला उठवलं. बंगल्याच्या भोवती मोठा जमाव जमत होता. बापूराव आणि त्याची बायको उभी होती. बायको भ्याली होती, पण बापूराव निर्विकार होते. रेखा आणि शारदा येऊन बसली होती. रमाबाई आली. स्वतःलाच ऐकू येईल अशा आवाजात म्हणाली, पुढचा पोर असा मरून पडलाय, पण आईला हंबरला फोडावासा वाटत नाही. ती धोंडीबाच्या खोलीत गेली. विठ्ठलासमोर एकतारी घेऊन बसली. भजन म्हणू लागली. कृष्णा कुमठा आला. त्यानं येताना शिवानंदाला आणला होता. अर्ध्या चट्टीतच होता, पण बहुधा कृष्णाने आपला शर्ट दिला होता. तो खूपच ढगळ होता, त्यामुळे शिवानंद विचित्र दिसत होता. धोंडीबा आत बाहेर करीत होता. मध्येच एकदा त्यानं कुलपाची एक चावी मनूकडे दिली. कसली ते म्हणून विचारलं नाही. बहुधा बंगल्याची असावी असा त्याला संशय आला. एक मोठा हार घेऊन कौशल्य आली. पांढरी शुभ्र साडी, डोक्यावरून पदर, विधवा दिसत होती. हार घालून ती शांतपणे बाजूला उभी राहिली. रडली मात्र नाही. कोणीतरी दूरचा इसम मृत्यू पावला होता अशी तिची भावना दिसली. आत बाहेर जमाव खूपच वाढला होता. कोण कुठं आला गेला पत्ता नव्हता. मंजुनाथ अमर रहे अशा घोषणा हवेत उडाल्या. स्मशानातून मनू घाईघाईने हिल साईडच्या बंगल्यावर आला. त्याला धोंडीबाला भेटायचं होतं. मंजुनाथच्या जीवनात दीर्घकाळ, अगदी उर्मिलेच्या काळापासून आलेला असा तोच एकटा.
कादंबरीच्या दृष्टीनं 15-20 दिवस त्याच्याशी मनूला बोलायचं होतं. ते त्याला सांगावं आणि मग आपल्या घरी जावं अशा विचाराने तो बंगल्यावर आला होता. पण बंगल्याला कुलूप होतं. खिशातली किल्ली काढून मनूनं कुलूप उघडलं. दिवाणखान्यात जमिनीवर दुसरी किल्ली पडली होती. ती उचलून तो आत आला. धोंडीबाच्या खोलीत गेला. तिथं धोंडीबाची वळकटी नव्हती. धोंडीबा नव्हता. समई मात्र शांतपणे तेवत होती. त्याचा विठ्ठलही तिथं नव्हता. धन्यवाद. आज इथं लेखक श्री जयवंत दळवी लिखित अभिनेता या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या कादंबरीच्या अभिवाचनासह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.